मामा आजपासून घरचे व्यवहार तुम्ही सांभाळायचे. अरे वा वा म्हणजे दिवाणजी म्हणकी. वा वा बाचे वा, तुझा सगळा कारभार आमच्या हातात दिलास. जकास, तुझे सगळे व्यवहार जुळवून देतो. नमस्कार. अगदी साष्टांग नमस्कार. नाही म्हणजे तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन सिंगणापूरची जत्रा सोडून इथपर्यंत आलात. लई लई आभारी आहे मी तुमचा. आत्या का बया, आभार कसला, फारच म्हणते की जाईल त्या गावात सुपारी घेऊन तंबू ठोकायचं आमचं कामच आहे ना. अरे गप्प. नाही आता तंबू ठोकायचं काम नाही, चांगला आलिशान महालच देतो की बैठकीला. अहो सरकार, मालच लोळून आमचं काय होणार आहे? म्हणजे चांगली फडात नाचले तर असा पैशाचा पाऊस पडेल बघा. वा, कमाल आहे चांदणी तुझी. फडात नाचून 2-2, 5-5 रुपये गोळा करण्यापेक्षा बैठकीत नोटांची बंड पडतील. अहो मामा, गावात तमाशा आणायला देशमुख सरकारांचा पहिल्यापासून विरोध होता. होय की, गावात राहण्यापेक्षा माळ्यावर जाऊन तंबूची ठोकाठोकी ठोकाठोकी ठोकाठोकी. नाच्या कावलं वाटतं. दरिद्री मेल्या, दळभद्र्या, मी काय सांगतो ते ऐका. या गावात यायला देशमुखांचाच विरोध होता ना तुम्हाला. ते देशमुखांचं कार्टच येईल की रोज बैठकीला पैशाचा पाऊस पडेल. पाऊस. अहो काय बोलताय का मामा? देशमुख सरकार जिवंत ठेवतील का आम्हाला? अगं त्यो काय करतोय? भुसा भरलेला वाघ आहे त्यो. म्याव मांजर झालंय त्याच. हातपाय लुळ पडलेत त्याच. या संधीचा आपण बरोबर फायदा घ्यायचा. बाजीराव देशमुखाला तुझ्या रंगमहालात कसं रंगवायचं आणि घुंगराच्या तालात कसं अडकवायचं ते तुझं तू बघ. तुम्ही पैसे मिळवा, मी माझं उद्दिष्ट साध्य करतो. चला. नमस्कार. राम 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 राम. चांदणे, अगं सरकार आल्यात. सरकार? सरकार आणि आमच्या माडीवर आज इकडे कशी आली स्वारी? सर फिरलं की सरकारांची कार कुठं वळल काय सांगता येत नाही. सरकार, आपण उभे का? बसा ना, बसा. झालं का चांदणे? फक्त सरकारासनीच बसा म्हणलीस, बाकी बरोबरच आहे म्हणा. आम्ही काय शेवटी मामा कुत्रेच. कबाब मी अड्डी कशाला? बसा बसा बसा. तुम्ही बसा म्हणतो ना मी. बसा 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 बसा. चांदणे, नाही म्हणजे आजकाल सरकार लई टेन्शन मध्ये असतात. त्यासनी हलकं कसं करायचं ते तुझं तू ठरव. येऊ मी? हो, पाय उचला की झटझट. चला, दिसतंय का काही? मला काही एक दिसत नाहीये. तुमच्या आयडियाच नाही हिट असतात. टॉर्च नाही का आणायचा? आणा बघू तो कंदील इथे. कुठे दडवून ठेवलंय धन त्या म्हाताऱ्यानं कुणाच ठेवक. दिसतंय का काही? ते बघ, तिथे नवीन जागा खणलेली दिसतंय. तिथेच अंडा असणार बघ. तिथे अंधारात पण काय छान दिसतो तुम्हाला. चला, तुमच्या कावेबाजपणावर माझा पूर्ण विश्वास आहे. उगाच वेळ घालवू नको. चल बघूया. चल. हळू उतरा मामा, नाही तर इथेच धडपडाल. नाही नाही नाही, चल तू. चल चल चल. दिसतंय ना? बघूया. हो हो बघूया. ये. मामा, हंडा मिळाला पाहिजे. हो हो बघूया. इथंच दिसतोय. काय बघ, हे बघ. सोनं. मला येऊ दे.
आमच्या हद्दीत. नको तिथं तडमडते. हे कार्ट्या थांब 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 तिथे. मामा का मारते माझ्या बाळाला तुम्ही? नाक वर करून आणि मला विचारतेस कशाला सोडलं या कार्ट्याला आमच्या हद्दीत? मी नाही मामा, हो लहान बाळ आहे, त्याला काही कळतंय का? राजलक्ष्मी, या मामाची दूरदृष्टी लई चालाक आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ते काय खोटं नाही. एकदा का वहिवाट पडली की ती कायमचीच. बघता बघता कार्टा आपले पाय कधी लांब करेल काय सांगता येणार नाही. उद्या या इस्टेटीवर पण हा कार्टा हक्क गाजवेल. म्हणून म्हणतो, हे घे तुझं कार्ट. थांब, तो पट्टा ओलांडू नकोस. सरड्याची धाव कुंपडापर्यंत असावी. हे घे तुझं कार्ट. अडगुळातलं माडगुळ, कुत्र खातय बाणगुळ. अयो रामा, तो चावट मामा. अरे तुझी कुत्र्याची जात, तुझ्या पाडतो बघा दात. तो फक्त येऊनच दाखव बघा आत. मग काय करशील रे कुत्र्या? पाडल्यावर मी तुझ्या दात काय करीन? अयो काय करीन? अयो आड रे आड आड म्हणतो मी तुला. आड रे हाड 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 की रे हाड. हाडून काय मी तुला? अरे तू काय फाडते रे मला? मीच आता फाडते बघ तुला. अरे तू फक्त माझ्या नादाला लाग. आपल्या गल्लीतलं कुत्र म्हणत आपल्या गल्लीत मी वाग. ए कुत्र्या, तू केली बघ मोठी चूक. आता तुझ्या कमरेत मारतो मी बघ पीक. बाजीराव, आलात तुम्ही? हॅलो. आज चुकून घरची वाट सापडली म्हणायची. ए, वाटण्यास आपल्याला काय झालं? घर माझं आहे. रागवतेस काय? बरं बाबा, गोड गोड बायको पण माझी आहे. बायकोची आठवण आहे तर तुम्हाला? अशी वाकड्यात कशाला शिरते? सरळ बोल ना. सरळ बोलायला काय शिल्लक ठेवलंय तुम्ही? तुम्ही सरळ वागलात तर मी काही बोलेन ना. काय म्हणायचं तुला? ते तुमचं तुम्हाला चांगलं कळतंय. लग्नाची बायको इथे घरी तळमळते आणि तुम्ही बाहेर उकिरडे फुंकताय. मी काय करू? घरात बसून तुझ्यासारख्या वांजोडीला कुरवाल. बाजीराव, वांजोडी नाहीस तू, तू दगडच दगड. काय? अगं खडकावर जरी पेरले ना तरी उगावते. पण तू मला वांझोटी म्हणता तुम्ही? इथवर बदल गेली तुमची. तू माझ्यावर हात टाकतेस. माझ्यावर हात टाकतेस तू. स्वतःच्या कब्जाचा दाखवायला मला होते. मी लागलं का जाऊ? तू किती चांगली आहेस ग. आजपर्यंत मी तुझा इतका छळ केला, पण आज तूच मला वाचवलं. आता असं नाही बोलायचं. अहो, संसारामध्ये भांड्याला भांडं लागणारच. वादविवाद, समज गैरसमज कुणाला कळेल का? कळतंय ग मला हे सगळं, पण फार उशीर झालाय. मीच माझ्या संसाराची वाट लावली आहे. मी बरी वाट लावू देईन तुमच्या संसाराची. मी आहे ना तुमच्या पाठीशी. जाऊबाई, आपण की नाही आपल्या शेतातल्या सगळ्या मजुरांना सांगून ना आपल्या 2 वावरांमधला बांध काढून टाकूया आजच. म्हणजे काय होईल माहितीये? वेगळेपणाची जाणीव नाही राहणार. हो ना. खरंच. अरे वा 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 वा, तुम्हा दोघींना एकत्र बघून फार बरं वाटलं बघा. आज देशमुखाच्या शिवारात कृष्णा कोयनेचा संगमच झालाय जणू. पण नाही ना, आपला ट्रॅक्टर बंद पडलाय. आणि ढवळ्या पवळ्याची जोडी घेऊन कृष्णा बी तालुक्याला गेलाय. आता आपलं शेत नांगरायचं कसं? मला नाही वाटत मामा त्यात काही अडचण येईल म्हणून. म्हणजे आज राजलक्ष्मीला कशाला आणलंय मी इथं? मी नांगरेल की आज शिवार. मी काहीतरीच काय जाऊबाई. मॅग, तुला काय वाटलं मी तुला इथे मालकिणी सारखं मिरवायला आणलंय? आणते कार्ट इथे आणि लाग का मला. ते म्हणते ना, ज्या तोंड वर करून बोलू नकोस माझ्याशी. आज हे सगळं शिवार नांगरून झालं पाहिजे, नाही तर आजपासून देशमुखांच्या वाड्याचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. कळलं? जाऊबाई, मला एक शब्दही बोलू नको. जा बघू इथून. लाग का मला. पाचे,
आपली सगळी तयारी जय्यत झालेली आहे. हीच वेळ आहे बघ संधी साधायची. थांबा हो, जरा तिला कामाला तर लागू दे. मामा, मी काय म्हणते, हीच रे. आता आपण रानघरात पळ काढूया. येईलच आपसुक आपल्या मागे. हाव, हे कार्ट आहे ना आपल्याकडे. हो 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 हो. मामा, मामा, कुठे लवकर लवकर आणा. शाबास. माझं बाळ द्या, माझं बाळ द्या, मला माझं बाळ द्या. घेऊन जा, पण त्याआधी तुला स्टॅम्प पेपरवर सही करायला लागेल. सही कशाबद्दल? तुला तुझं बाळ हवंय ना, मग या स्टॅम्प पेपरवर सही करून दे. याच्यावर लिहिलंय मी म्हणजे तू. तुझी सगळी इस्टेट राजी खुशीनं तुझी बुद्धी शाबूत ठेवून माझ्या म्हणजे तुझ्या थोरल्या जाऊबाई सौभाग्यवती नयना बाजीराव देशमुख यांच्या नावावर करते. सही कर. नाही, मी सही नाही करणार. मला माझं बाळ द्या ना. मला माझं बाळ द्या. ताबडतोब लिहून दे, नाही तर तुझ्या या केकाटाऱ्या कार्ट्याचा कायमचा आवाज बंद करीन. नको जाऊबाई, बाळाला काय केलं तुमचं? माझं बाळ, माझ्या बाळाला बाळ नको. सही कर ना लवकर. हे घे. आता तुम्ही माझं बाळ मला द्यावं, माझं बाळ मला द्यावं. घे तुझं बाळ. अगं घे की, पण हे बघ, अगं तुझ्या बाळाचा आम्हाला काय उपयोग? हे पण लक्षात ठेव, तुझी सगळी इस्टेट आम्ही जबरदस्तीने लिहून घेतलीये आणि तुझी सही घेतलीये असं जर गावात कुणाला सांगितलंस तर आमच्याशी गाठ आहे. ठीक आहे?
काय बाचे, शेवटी मामाने किल्ला सर केला की नाही? हा, आता हे बघ, 2-4 दिवसात त्या नानासाहेबा सकट त्या राजलक्ष्मीला लाथा मारून घराच्या बाहेर काढलं की आपलं काम संपलं. माझ्या बाळासाठी केलं हो मी हे सगळं. नाहीतर इस्टेटीसाठी त्या दुष्टांनी माझ्या बाळाचा जीव घेतला असतो. अगं पण पोरी, माझ्या माघारी या सैतानांनी तुला घराबाहेर काढलं तर त्या चिमण्या जीवाला घेऊन कुठं भटकणार पोरी तू? कुठं भटकणार? तुमच्या माघारी नाही काही. आता तुम्ही पण हिच्या बरोबर चालतं व्हायचं. मी म्हणेन तोच कायदा असेल आता. कायदेशीर मालकीने मी या घरची. तुम्ही सुद्धा चला माझ्या बरोबर. आपण नाही राहायचं इथे. नाही रे सोन्या, नाही, या घरी तुला आता झोपायचाही हक्क नाहीये. चल माझ्या राजा, माझ्या राजानो, असं करू नका रे. हे बघा, हे माझेच भोग आहेत रे. माझे भोग मलाच भोगायला पाहिजेत रे. माझे भोग मलाच भोगायला पाहिजे. नानासाहेब, बाबा, राजलक्ष्मी. बाबा तुम्ही? अगं, देशमुखांच्या वाड्यातला सगळा तमाशा आमच्या कानावर आला, म्हणूनच या ठिकाणी मी तुला न्यायला आलो. मोठ्या तोला मोलाची माणसं समजून नानासाहेबांच्या मैत्री खातर तुला मी त्या घरात दिली. पण तू त्या घरात गेल्यापासून तुझ्या नशिबी दुःखाशिवाय काहीच मिळालं नाही. 1 वर्षाच्या आतच तुझं कपाळ पांढरं झालं. पण मी एखाद्याचं नशीब समजत होतो. अगं, पण हे काय? भिके कंगाल झालेल्या नानांच्या बरोबर तू रस्ती भटकणार? बाबा, राजलक्ष्मी, अगं माझं ऐक. आमच्या बरोबर चल. अगं, यांच्या बरोबर त्या बाळाची फरफट होऊ देऊ नकोस. नाही आई, मी निंबाळकरांची मुलगी असली तरी आता मी देशमुखांची सून आहे. आज नानासाहेबांवर वाईट परिस्थिती आली म्हणून काय मी त्यांना असं वाटेवर रस्त्यावर सोडून जाऊ? अगं राजलक्ष्मी, अगं तुला असले कसले हे भिकेचे डोळे लागलेले आहेत. अगं, उद्या मुलाला 1 घोटभर दूध मिळायला महाग झालं तर तुझा स्वाभिमान सोडून तुला रस्त्यावर यावं लागेल. तशी वेळ कधीच येणार नाही बाबा आमच्यावर. जो जन्माला येतो ना तो स्वतःचं नशीब घेऊनच येतो. आम्हाला आमच्या नशिबावर सोडा. सुखदुःख पेलण्याची ताकद आहे आमच्यामध्ये बाबा.
पोरी अगं तुझ्या भल्यासाठी सांगतोय आम्ही. उद्या दारोदार भीक मागायला लागेल तेव्हा कळेल तुला. स्वतःला नानासाहेबांचे मित्र म्हणवता ना बाबा तुम्ही. अहो सुखात तर सगळेच साथ देतात, दुःखात जो साथ देतो तोच खरा मित्र. हे संस्कार केलेत ना तुम्ही माझ्यावर. नानासाहेब भिके कंगाल झाले नाहीयेत बाबा, त्यांना केलं गेलंय. आपल्याच माणसाकडनं आधीच घाया झालेत ते, त्यात तुम्ही सुद्धा त्यांना वर टोचून बोलताय. आता जे काही बरं वाईट व्हायचंय ते आमचं होईल. निंबाळकर सरकार निघा तुम्ही आता. चला राजा भाऊ.